रेस्टॉरंटची चव घरच्या घरी कशी मिळवायची ह्याची आज मी तुम्हाला रेसिपी दाखवणार आहे। मस्त कुरकुरीत लॉलीपॉप्स आपण बनवणार आहोत। चिकन लॉलीपॉप्स अगदी रेस्टॉरंट स्टाईल, मी तर म्हणते रेस्टॉरंटहूनही छान बनतील। रेस्टॉरंटमधून आणायचे, मागवायचे तुम्ही विसरूनच जाल, इतके मस्त आणि परफेक्ट आपले लॉलीपॉप्स बनून तयार होतात। तोच क्रंचीपणा, तोही मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर न वापरता आपण बनवणार आहोत। मस्त चमचमीत आणि तितकेच चविष्ट, लहान मुलं आरामात खातील आणि फटाफट संपवतील असे हे कुरकुरीत लॉलीपॉप्स आपण बनवायला घेऊया। चला तर मग फटाफट अशी सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी इथे मी घेतले 1 किलो चिकन लॉलीपॉप्स। तुम्ही चिकनवाल्याकडे सांगितलात की लॉलीपॉप्स द्या बनवून, तर त्यांच्याकडे हे असतातच, वेगळे काढून ठेवलेले असतात त्यांनी। तर असे हे 1 किलो आहेत लॉलीपॉप्स। त्यांना व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतले। त्यात टाकते मी 1 चमचा मीठ, चवीपुरता आपण मीठ टाकायचं आहे। इथे 1 चमचा पुरेसा आहे, कारण आपण अजून सॉसेस सुद्धा टाकणार आहोत। अर्धा चमचा घरगुती लाल तिखट आहे आणि त्याचबरोबर 1 चमचा कश्मीरी लाल मिरची। कलर अतिशय सुंदर येतो कश्मीरी लाल मिरची वापरल्याने। त्याचबरोबर टाकायचा आहे 1 चमचा आलं लसूण पेस्ट। त्याचबरोबर नंतर मी टाकते आपण शेजवान चटणी आहे, ही चिंग्सची, मी चिंग्सची वापरली आहे, तुम्ही कोणतीही वापरू शकता। शेजवान सॉस, शेजवान चटणी जे आपण लॉलीपॉप सोबत खातो ते टाकायचं आहे। त्याचबरोबर काळी मिरचीची पावडर आहे, काळी मिरी पावडर 2 छोटे चमचे टाकते मी। अगदीच आपण मुलांना नजरेत ठेवून हे लॉलीपॉप्स बनवतोय, म्हणून मीठ मसाला अगदी प्रमाणात आपण टाकतोय। जर तुम्हाला मोठ्यांसाठी करायचं असेल तर मिरचीचा ठेचा किंवा शेजवान चटणी अजून ॲड करू शकता। आता इथे मी 1 चमचा विनेगर टाकलाय, चिली विनेगर, 1 चमचा चिली सॉस आणि त्याचबरोबर 1 चमचा डार्क सोया सॉस टाकते। सॉसेस, मसाले तुम्ही अर्थातच मोठ्यांसाठी जर करत असाल तर त्याचं प्रमाण तुम्ही वाढवू शकता आणि मस्त चटपटीत आणि झणझणीत सुद्धा बनवू शकता। त्याचबरोबर इथे मी 2 अंडी घेतली आहेत। 1 किलोला 2 अंडी पुरेशी आहेत, किंवा जर तुमचे लॉलीपॉप जरा छोटे छोटे सुद्धा असतील तर 1 अंड सुद्धा पुरेसं आहे, असं काही हे नाही। तुमच्या लॉलीपॉपच्या साईजवर किंवा किलोत किती मावतायत ह्याच्यावर ते अवलंबून। तर आता इथे मी 2 अंडी फोडून घेतलेली आहेत। आता हे सगळं जे आहे आपल्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे, मॅरिनेट करून घ्यायचं आहे व्यवस्थितपणे। आणि मॅरिनेशन जे आहे तुम्ही व्यवस्थित रात्रभर सुद्धा फ्रीजमध्ये ठेवू शकता, किंवा जर तुम्हाला संध्याकाळला करायचे असतील तर सकाळी मॅरिनेट करून संध्याकाळला करू शकता। कमीत कमी 7 ते 8 तास मॅरिनेट होणं गरजेचं आहे, तरच लॉलीपॉपमध्ये छान फ्लेवर येतो, मसाला छान मुरला जातो। आता इथे मी रात्रभर मॅरिनेट करून ठेवलेलं आहे। आता हे दुसऱ्या दिवशीची क्लिप आहे ही। तर इथे मी 1 वाटी तांदळाचं पीठ घेतलंय। हो, इथे मी कॉर्नफ्लॉवर किंवा मैदा असं काही न वापरता साधं तांदळाचं पीठ, जे बहुतेकांच्या घरी उपलब्ध असतंच, म्हणून 1 वाटी तांदळाचं पीठ आता छान त्याला मिक्स करून घेतलंय। आणि मॅरिनेट करायच्या आधीच तांदळाचं पीठ टाकायचं आहे। आदल्या रात्री आपण जे मॅरिनेशन करतो मसाल्याचं, त्यात पीठ अजिबात नाही टाकायचं आहे। आता इथे तेल तापत ठेवलंय, हलकासा तेल तापला, तुम्हाला वाटले की तेल मस्तपैकी तापलं गेलंय की 1-1 लॉलीपॉप छान त्यात सोडायचे आहेत। तेल अगदी कडकडवून गरम नाही करायचं आहे, एकदम मीडियम आपल्याला तेल गरम करायचं आहे। आणि मीडियम टू हाय फ्लेमवर आपल्याला लॉलीपॉप्स जे आहेत सगळीकडून छान असे खरपूस फ्राय करून घ्यायचे आहेत। कलर त्याचा अतिशय सुंदर येतो, कारण आपण त्यात कश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे। तुम्हाला जर रेड फूड कलर टाकायचा असेल तरी सुद्धा तुम्ही टाकू शकता, पण काही गरजेचं नाही आहे। लाल जर कलर टाकलात तुम्ही तर रेस्टॉरंटमध्ये जसे चटकदार लाल भेटतात तसेच लॉलीपॉप बनतील तुमचे, पण आपण जी कश्मीरी लाल मिरची टाकतो त्यांनी सुद्धा कलर अप्रतिम येतो। अजिबात एक्स्ट्राचं मला वाटत नाही कलर टाकावा लागतो। तर ह्या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करा, सगळीकडून छान मस्त खरपूस फ्राय करा। तांदळाचं पीठ टाकल्यामुळे लॉलीपॉप्स जे आहेत आपले कुरकुरीत व्हायला मदत होते आणि मस्त असा कलर येतो, छान कुरकुरीत बनतात। आणि घरगुती आपल्याला माहिती आहे आपण किती मसाले टाकलेत, किती सॉसेस टाकलेत, अतिशय उत्कृष्ट असे आपले लॉलीपॉप्स बनून तयार होतात। छान ड्रेन करून त्यांना टिश्यू पेपरवर काढायचं आहे आणि मस्त गरमागरम मुलांना द्यायचं आहे, मोठे सुद्धा आरामात खातील। आणि कोणतीही पार्टी असेल, बर्थडे पार्टी, कसलीही पार्टीला तुम्ही हे लॉलीपॉप्स नक्की घरच्या घरी ट्राय करा,
रेस्टॉरंटमधले लॉलीपॉप्स तुम्ही विसरून जाल। कशी वाटली ही व्हिडिओ मला नक्की कळवा। जर आवडली असेल व्हिडिओ तर लाईक करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब मात्र करायला विसरू नका। असेच छान छान आणि मस्त मस्त रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। पुन्हा भेटूया अजून एका छानशा व्हिडिओमध्ये।